हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण सॉल्व्ह करतोय 35 क्वेश्चन्स ऑफ द टॉपिक केटीजी अँड रेडिएशन. सो जर तुम्ही पीवायक्यूचं बुक पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 72 क्वेश्चन्स दिसतील ह्या पर्टिक्युलर टॉपिकचे. ठीक आहे. सो त्या 70 आउट ऑफ आपण फक्त 35 क्वेश्चन आज सॉल्व्ह करतो आणि सेकंड पार्टमध्ये आपण राहिलेले क्वेश्चन सॉल्व्ह करू. ठीक आहे. सो तुम्ही पहिल्यांदा काय करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, 35 क्वेश्चनचा पीडीएफ डाउनलोड करा, सॉल्व्ह करा आणि जे जमले नसतील ते तुम्ही या सेशनमध्ये येऊन बघा. ठीक आहे. सो गाइज, लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे. फर्स्ट क्वेश्चन इज फॉर ए गॅस R by CV इज 0.4. R by CV ची व्हॅल्यू दिली आहे. ठीक आहे. द गॅस इज मेड अप ऑफ. गॅस कोणता आहे फाइंड करायचा आहे. आता गॅस कोणता आहे कसं फाइंड करायचं रे. तर सगळ्यात पहिल्यांदा मला जर समजलं की डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत तर मला समजेल की गॅस कोणता. ठीक आहे. आता डिग्रीज ऑफ फ्रीडम कशा फाइंड करणार, तर त्याच्यासाठी फाइंड करा की गॅमा किती आहे. गॅमाचा फॉर्म्युला होता ना, गॅमा इज F+2/F, शॉर्टकट होता. सो तुम्हाला गॅमा मिळाला की तुम्हाला डिग्रीज ऑफ फ्रीडम मिळणार. ठीक आहे. काही पण एक फाइंड करा, तुम्हाला गॅस मिळून जाणार. आता कसं फाइंड करायचं बघा, तर दोन मेन फॉर्म्युले आहेत. CP - CV इज इक्वल टू R. ठीक आहे. अँड CP बाय CV इज इक्वल टू गॅमा. या दोन फॉर्म्युल्यावरून तुम्ही काही पण फाइंड करू शकता. बघा, तुम्हाला काय दिलं आहे, R बाय CV दिलाय ना. सो मी काय करतो, ह्या इक्वेशनला दोन्ही साइडने CV ने डिवाइड करतो. सो काय बनेल बघा, लेफ्ट साइडला CP बाय CV मायनस CV बाय CV इज इक्वल टू R बाय CV. दोन्ही साइडला CV ने डिवाइड करा. CP बाय CV काय असतं रे, CP बाय CV इज गॅमा मायनस CV बाय CV इज 1 इज इक्वल टू R बाय CV किती दिला, R बाय CV इज 0.4. ठीक आहे. सो गामा काय बनेल बघा, गामा इज 1 प्लस 0.4 म्हणजेच किती बनणार आहे, 1.4 इज द गॅमा. समजलं. आता 1.4 म्हणजे मी ह्याला काय लिहू शकतो बघा, 14/10 ना. गामा इज 14/10. आता 14/10 म्हणजेच काय असणार, 7/5. सो गामा काय बनला आहे, 7/5. अरे आपल्याकडे तर गॅमाचा फॉर्म्युला होता. काय आहे गॅमाचा फॉर्म्युला, F+2/F. सो मी जर कम्पेअर केलं तर बघा, मला F किती मिळणार आहे, F मला डायरेक्टली 5 मिळणार आहे, 5. सो डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत, 5 आहेत. अरे डिग्रीज ऑफ फ्रीडम 5 कोणाच्या असतात, डायटॉमिकच्या. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट, अन आयडियल गॅस गामा दिला आहे इज एक्सपांडेड ॲडियाबॅटिकली. बघा, थोडासा थर्मोडायनामिक्स प्लस केटीजी वाला क्वेश्चन. ठीक आहे, ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. टू रिड्यूस रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी ऑफ मॉलिक्यूल 2 टाइम्स. बघा, आरएमएस वेलॉसिटीला काय करायचं आहे, 2 टाइम्सने डिक्रीज करायचं आहे. म्हणजे आता आरएमएस वेलॉसिटी किती बनणार, RMS बाय 2. समजतंय का. द गॅस शुड बी एक्सपांडेड. गॅस कितीने एक्सपांड झाला पाहिजे, म्हणजे पहिल्यांदा व्हॉल्यूम असेल V, तर नंतर व्हॉल्यूम किती बनेल. समजतंय, कितीने एक्सपांड झाला फाइंड करायचा आहे. अरे आपल्याकडे तर आरएमएस वेलॉसिटीचा फॉर्म्युला होता. काय आहे फॉर्म्युला, आरएमएस स्पीड इज रूट 3 RT बाय M0. बरोबर. सो इथून तुम्हाला समजेल की आरएमएस वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे, स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. आता बघा, ते म्हणतायत की आरएमएस वेलॉसिटीला हाफ करून टाकलं, सो टेम्परेचर किती बनेल बघा, तर C2/C1 इज इक्वल टू काय बनेल, रूट T2/T1. पहिल्यांदा आरएमएस स्पीड होती CRMS, नंतर आरएमएस स्पीड किती झाली रे, RMS बाय 2, CRMS बाय 2 इज इक्वल टू रूट T2/T1. कॅन्सल. समजतंय का, दोन्हीकडे स्क्वेअर करा, काय बनणार बघा, T2/T1 इज इक्वल टू 1/4. सो आता टेम्परेचर किती टाइम्स होणार आहे रे, टेम्परेचर होणार आहे 1/4 टाइम्स. समजलं, टेम्परेचर 1/4 झालं. आता टेम्परेचर जर 1/4 झालं तर काय फाइंड करायचं आहे की व्हॉल्यूम किती टाइम्स होईल. पहिल्यांदा व्हॉल्यूम V होता, आता कितीने एक्सपांड होईल फाइंड करायचं. बघा, ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये आपल्याला टेम्परेचर माहित आहे, व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे. सो टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं मला रिलेशन बनवावं लागेल. आपल्याला माहिती आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी PV रेस टू गॅमा हा कॉन्स्टंट असतो. बरोबर, PV रेस टू गॅमा इज कॉन्स्टंट. बट मला P आणि V चं रिलेशन नको आहे, मला टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन पाहिजे. सो मला काय करावं लागेल, इथून P ला गायब करावं लागेल. P ला गायब कसं करणार रे, तर PV इज इक्वल टू NRT, आयडियल गॅस इक्वेशन. बरोबर. P ला इथून मी काय रिप्लेस करू शकतो, P इज NRT बाय V. टाकून द्या इकडे, P इज NRT बाय V इंटू V रेस टू गॅमा इज कॉन्स्टंट. सो बघा, N आणि R तर कॉन्स्टंटच असतात रे गॅसचे, सो ते पलीकडे जातील, कॉन्स्टंट बनतील सगळे. इथे काय राहणार आहे बघा, T रेस टू 1 V रेस टू गामा अपॉन V रेस टू 1 म्हणजेच काय, V रेस टू गामा मायनस 1 इज कॉन्स्टंट. सो हे टेम्परेचर आणि व्हॉल्यूम मध्ये रिलेशन बनतं, T1 V रेस टू गामा मायनस 1 इज कॉन्स्टंट. सो बघा, आता टाकून द्या, आपल्याला पहिलं टेम्परेचर माहिती आहे, सेकंड टेम्परेचर माहिती आहे. सो याला मी असं लिहू शकतो का बघा, T1 V1 रेस टू गामा मायनस 1 इज इक्वल टू
T2 V2 कॉन्स्टंट आहे ना. सो रिलेशन बनवलं मी. पहिल्यांदा टेम्परेचर होतं T1, ठीक आहे. पहिल्यांदा व्हॉल्यूम किती होता, V होता, रेस टू गामा. गामा दिलाय बघा त्यांनी. गामा किती आहे 1.5. 1.5 मायनस 1 किती असतं 0.5 इज इक्वल टू T2. नंतर टेम्परेचर किती झालं तर 1/4 झालं आहे T1/4. नंतरचं टेम्परेचर इज T1/4. नंतरचा व्हॉल्यूम किती झाला फाइंड करायचा आहे, बरोबर का. गामा बघा किती आहे 1.5 मायनस 1 इज 0.5. सो बघा T1 कॅन्सल, ठीक आहे. T1 कॅन्सल. 4 पलीकडे गेला. या व्हीला मी खाली आणतो. सो काय बनेल V2/V रेस टू काय आहे हा, रेस टू आहे 0.5. रेस टू आहे 0.5. अरे 0.5 म्हणजेच काय असतं, 0.5 म्हणजेच हाफ असतं ना, ठीक आहे. सो बघा काय बनणार आहे, V2/V हा बनला आहे. सो आता मी काय करतो, दोन्हीकडे स्क्वेअर करून टाकतो. दोन्हीकडे बघा, दोन्हीकडे स्क्वेअर करा. दोन्हीकडे स्क्वेअर केला तर काय बनेल, दोन्हीकडे स्क्वेअर करा. इकडे पण स्क्वेअर, इकडे पण स्क्वेअर. इथे जर स्क्वेअर केला तर 4 चा स्क्वेअर इज 16 इज इक्वल टू, इकडे जर स्क्वेअर केला तर 2 आणि हाफ कॅन्सल, काय बनणार आहे V2/V बनणार आहे. सो इथून बघा V2 किती बनतो, V2 इज 16 टाइम्स V. म्हणजे आता व्हॉल्यूम किती टाइम्स बनणार आहे, 16 टाइम्स बनणार आहे ओरिजिनल व्हॉल्यूमचा. सो 16 टाइम्स इज द करेक्ट चॉइस. ऑप्शन नंबर बीटा इज द बीटा इज द करेक्ट ऑप्शन, ठीक आहे. नेक्स्ट, a black body radiates power P and maximum energy is radiated by it at wavelength lambda naught. बघा पॉवर म्हणतात ते P आहे आणि वेव्हलेंथ आहे लॅम्बडा नॉट, ठीक आहे. द टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी नाव सो चेंज दॅट इट रेडिएट्स मॅक्सिमम एनर्जी ॲट द वेव्हलेंथ λ/4. आता तो मॅक्सिमम एनर्जी रेडिएट करत आहे ॲट वेव्हलेंथ λ/4, ठीक आहे. द पॉवर रेडिएटेड बाय इट ॲट न्यू टेम्परेचर. न्यू टेम्परेचरला तो किती पॉवर रेडिएट करेल, म्हणजे नंतरची पॉवर तुम्हाला फाइंड करायची आहे. समजलं. सो बघा आपल्याकडे पॉवरचा फॉर्म्युला होता, आठवतोय का. बघा पॉवरचा फॉर्म्युला कुठून बनवला होता आपण, इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला असतो E इज Q/8. आणि बाय स्टीफन बोल्ट्झमन लॉ आपण ह्याचं सेकंड व्हर्जन काय लिहितो, सिग्मा T⁴. इथून बघा पॉवर म्हणजे काय असतं, हीट रेडिएटेड पर युनिट टाइम. Q/T ला आपण म्हणतो पॉवर. सो पॉवरचा फॉर्म्युला काय बनतो, ए ला पलीकडे न्या, सिग्मा A T⁴ इज दी पॉवरचा फॉर्म्युला. समजलं. आता सिग्मा तर कॉन्स्टंट असतो, बरोबर. एरिया तर कॉन्स्टंट म्हणता येते. सो इथून आपल्याला काय मिळेल तर पॉवर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T⁴. मला नंतरची पॉवर फाइंड करायची आहे. सो मी असं लिहू शकतो का, बघा नंतरची पॉवर बाय ओरिजिनल पॉवर किती आहे, ओरिजिनल पॉवर इज P इज इक्वल टू नंतरचं टेम्परेचर बाय ओरिजिनल टेम्परेचर रेस टू 4. बरोबर, डायरेक्टली रिलेशन बनवून टाकलं मी. आता बघा आपल्याकडे वेव्हलेंथचं रिलेशन आहे, मला तर टेम्परेचरचं रिलेशन पाहिजे. सो मला माहिती आहे बाय वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ वेव्हलेंथ कॅरिंग मॅक्सिमम रेडिएशन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, ठीक आहे, वीन्स लॉ. सो बघा इथून काय बनेल, λ2/λ1 इज इक्वल टू T1/T2 असं बनेल का. आता λ2 नंतरची वेव्हलेंथ किती आहे, λ0/4 आहे. ओरिजिनल वेव्हलेंथ किती आहे रे, ओरिजिनल वेव्हलेंथ इज λ0 इज T1/T2. λ0 कॅन्सल, T1/T2 किती बनणार आहे, T1/T2 इज 1/4. मला काय हवा आहे, T2/T1 हवा आहे. सो उलट करा, काय बनणार आहे, 4 बनणार आहे. 4 रेस टू 4 किती असतं, किती असतं रे बाबा, 64 इंटू 4 इज 256. सो बघा P2 किती बनणार आहे, P2 इज 256 इंटू P बनणार आहे, P ला पलीकडे नाही, ठीक आहे. सो पॉवर आता किती टाइम्स बनणार आहे, 256 टाइम्स बनणार आहे. सिंपल, बीटा. नेक्स्ट, प्रेशर एक्झर्टेड बाय अन आयडियल गॅस ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू. अरे प्रेशरचा तर आपल्याकडे डायरेक्टली फॉर्म्युला होता ना, 1/3 रो C² RMS हा डायरेक्टली फॉर्म्युला होता. सो प्रेशर कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे, द स्क्वेअर ऑफ मीन स्पीड ऑफ द गॅस. ऑप्शन नंबर सीटा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट, 3 आयडेंटिकल मेटल स्पेअर्स ऑफ सेम एरिया, तिघांचा सेम एरिया आहे, ठीक आहे. पहिला कोणता आहे, पहिला आहे रेड, रेडने ड्रॉ करू आपण. पहिला स्पियर आहे रेड. दुसरा स्पियर आहे ब्लॅक. आता ब्लॅकला कसं ड्रॉ करायचं इकडे, सो ब्लॅकला मी थोडासा डार्क वाल्याने ड्रॉ करून टाकतो. ब्लॅकला कोणता ड्रॉ करू आपण, ह्याने ड्रॉ करून टाकतो, ठीक आहे. हा आहे ब्लॅक. आणि थर्ड कोणता आहे, थर्ड आहे व्हाईट. ठीक आहे. हिटेड अप टू सेम टेम्परेचर, तिघांना सेम टेम्परेचर पर्यंत हीट केला आहे. दे आर अलाउड टू कूल, अरेंज देम फ्रॉम मॅक्सिमम रेट ऑफ कुलिंग. म्हणजे मॅक्सिमम कोण हीट रेडिएट करेल त्याच्या ऑर्डरने आपल्याला त्याला लावायचं. बघा मॅक्सिमम कोण हीट रेडिएट करत असतं रे, किर्चॉफ्स लॉ आठवतोय का, A इज इक्वल टू E. जो सगळ्यात जास्त ऍब्सॉर्ब करणार आहे तो सगळ्यात जास्त रेडिएट करणार आहे, इमिट करणार आहे. अरे सगळ्यात जास्त ऍब्सॉर्ब कोण करत असतं, सगळ्यात जास्त ऍब्सॉर्ब करत असतं ब्लॅक बॉडी. सो ब्लॅक बॉडी सगळ्यात जास्त
कूल होणार आहे लवकर. ब्लॅक बॉडी सगळ्यात जास्त कूल होईल. जो सगळ्यात जास्त ऍब्सॉर्ब करणार तोच सगळ्यात जास्त इमिट करणार. सो ब्लॅक बॉडी पहिल्यांदा पाहिजे. सगळ्यात शेवटी कोण असेल रे? सगळ्यात कमी ऍब्सॉर्ब व्हाईट वाला करणार आहे. सो सगळ्यात कमी पण व्हाईट वालाच इमिट करेल. सो सगळ्यात शेवटी व्हाईट पाहिजे आणि मध्ये कोण पाहिजे? रेड. राहिला रेड. ऑप्शन नंबर अल्फाच पाहिजे. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट, RMS velocity of hydrogen at STP is u मीटर पर सेकंड. RMS स्पीड आहे u. ठीक आहे, RMS स्पीडला त्यांनी u म्हणला आहे. ठीक आहे. इफ द गॅस इज हिटेड ऍट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर काय आहे? प्रेशर आहे बाबा कॉन्स्टंट. टिल इट्स व्हॉल्यूम बिकम्स 3 टाइम्स. व्हॉल्यूमला काय बनवायचं आहे? 3 टाइम्स बनवायचं आहे. पहिल्यांदा व्हॉल्यूम v होता, नंतर व्हॉल्यूम 3v बनला. ठीक आहे. देन फायनल टेम्परेचर ऑफ द गॅस अँड RMS स्पीड. फायनल टेम्परेचर काय बनेल आणि काय फाइंड करायचं आहे? तर RMS स्पीड काय बनेल. समजलं? जेव्हा आपण व्हॉल्यूमला 3 टाइम्स करणार, फायनल टेम्परेचर काय बनणार, फायनल RMS स्पीड काय बनणार, फाइंड करायचं. पहिल्यांदा RMS स्पीड होती u. बघा कसं फाइंड करायचं. तर ते म्हणतात प्रेशर कॉन्स्टंट आहे. तर बाय आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT. बरोबर का? प्रेशर कॉन्स्टंट, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. व्हॉल्यूमला काय म्हणता येते? 3 टाइम्स केलं, 3v गेला. सो टेम्परेचर पण काय होणार आहे रे? 3 टाइम्स होणार आहे, 3T होणार. ओरिजिनली टेम्परेचर किती होतं बघा? STP ला आहे, म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. सो ओरिजिनली पहिल्यांदा टेम्परेचर किती होतं? तर 273 केल्विन होतं. STP ला आहे ना, सो 273 केल्विन. नंतर टेम्परेचर किती झालं पाहिजे? नंतर टेम्परेचर 3 टाइम्स झालं पाहिजे, म्हणजे 3 इंटू 273. किती बनणार आहे हे? 819 बनेल, 819. सो ऑप्शन नंबर ए आणि सी पैकीच कोणीतरी पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, पहिलं तर टेम्परेचर आपल्याला मिळालं. RMS स्पीड फाइंड करा. RMS स्पीडचा फॉर्म्युला आहे CRMS इज रूट 3RT बाय m0. बरोबर आहे का? सो इथून मला डायरेक्टली समजतं की RMS स्पीड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. आता बघा, टेम्परेचर 3 टाइम्स झाला आहे म्हणजे वाढला आहे. सो RMS स्पीड पण काय झाली पाहिजे? वाढली पाहिजे. डायरेक्ट प्रपोर्शन आहे ना, सो RMS स्पीड वाढली पाहिजे. वाढल्यासारखं कुठे दिसतंय? वाढल्यासारखं मला ए मध्येच दिसतंय. इथे बघा कमी होत आहे. सो ऑप्शन नंबर एच करेक्ट येणार आहे. तुम्ही रिलेशन वापरून पण सॉल्व्ह करू शकता. RMS स्पीड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट टी. याच्यामध्ये टाका, रिलेशन बनवा आणि सॉल्व्ह करा. ऑप्शन नंबर एच मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट, अन आयडियल गॅस इन अ कंटेनर ऑफ व्हॉल्यूम 500. व्हॉल्यूम दिला आहे. ठीक आहे, क्युबिक सेंटीमीटर. प्रेशर दिला आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ इच मॉलिक्यूल, म्हणजे कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल दिला आहे आपल्याला, पर मॉलिक्यूल. ठीक आहे. फाइंड काय करायचं आहे? द नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स इन दी कंटेनर. गॅस मॉलिक्युल्स किती असतील फाइंड करायचं. अरे कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युलचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. एक तर होता 3/2 kBT, बट माझ्याकडे प्रेशर आणि व्हॉल्यूम आहे ना. सो मी काय करतो, कायनेटिक एनर्जीचा पहिल्यांदा साधा फॉर्म्युला लिहितो. कायनेटिक एनर्जीचा साधा फॉर्म्युला काय होता? 3/2 PV होता. आता पर मॉलिक्यूल करायचं आहे ना, सो 3/2 PV पर मॉलिक्यूल म्हणजे n ने डिवाइड करायचं. झालं. सगळं माहिती आपल्याला. याच्यामध्ये टाका आणि n फाइंड करा. बघा, कायनेटिक एनर्जी किती दिली आहे पर मॉलिक्यूल? 6 इंटू 10⁻⁻21 इज इक्वल टू 3/2. प्रेशर किती आहे सांगा? प्रेशर इज 2 इंटू 10⁵. व्हॉल्यूम किती आहे बघा? व्हॉल्यूम इज 500. क्युबिक सेंटीमीटर. क्युबिक सेंटीमीटर म्हणजे काय आहे? सेंटीमीटरचा क्यूब आहे. अरे आपल्याला तर एसआय युनिट मध्ये लागतं. 1 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर असतं? 10⁻²2. बट या सेंटीमीटरचा क्यूब आहे, सो ह्याचा पण क्यूब करावा लागेल. सो आन्सर काय बनणार आहे? 10⁻6 मीटर क्यूब बनेल. ठीक आहे. बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स n. सगळं दिलं आहे, फाइंड करा. बघा काय बनणार आहे? 2 कॅन्सल. ठीक आहे. 3 1 जा 3, 3 2 जा 6. सो 2 इंटू 10⁻21 इज इक्वल टू, पलीकडे काय काय राहिलं बघा, 500 10⁵ इंटू 10⁻6. 500 इंटू 10⁵ 10⁻6 इज 10⁻1 बाय n. ठीक आहे. सो n काय बनणार बघा? n इज 2 1 जा 2, 2 250 जा 500. बरोबर का? सो 250 इंटू 10⁻1 10⁻21 पलीकडे गेला, 10⁻+21. सो आन्सर काय बनणार आहे? 250 इंटू 10⁻20. 250 इंटू 10⁻20. आता बघा इथे 2 दिसत आहेत 25 वाले. सो मी काय करतो, ह्या ना 100 ने डिवाइड करतो. 100 ने डिवाइड केलं तर काय बनेल? हा 2.5 बनेल. आणि 100 ने मल्टिप्लाय पण करावं लागेल. सो 10⁻22 बनेल. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट, रेट ऑफ रेडिएशन बाय ब्लॅक बॉडी इज आर. ठीक आहे, रेट ऑफ रेडिएशन त्यांनी आर दिला. ऍट टेम्परेचर T, अनदर बॉडी
हॅज सेम एरिया, एरिया सेम, एरिया इज कॉन्स्टंट, बट इमिसिव्हिटी 0.2, इमिसिव्हिटी आता दिली आहे 0.2. ठीक आहे, दुसरी बॉडी आहे. आता बघा पहिली बॉडी कोणती होती, पहिली बॉडी इज ब्लॅक बॉडी. आता दुसरी बॉडीच्या त्याने एमिसिव्हिटी दिली आहे, म्हणजे दुसरी बॉडी कोणती आहे, ऑर्डिनरी बॉडी आहे. ठीक आहे, दोन बॉडीज दिली आहे. फाईन काय करायचं, अँड टेम्परेचर इज 3T, नंतरचं टेम्परेचर किती म्हणता येते, 3T आहे. ठीक आहे, रेट ऑफ रेडिएशन किती बनेल, आताचा रेट किती असेल फाईंड करा. बघा रे, रेटचा डायरेक्टली फॉर्म्युला असतो, मग असेच पाहिला होता आपण. रेटचा फॉर्म्युला काय होता, तर पहिला फॉर्म्युला असतो एमिसिव्ह पॉवरचा Q बाय AT आणि बाय स्टीफन बोल्ट्झमन लॉ सिग्मा T⁴. सो Q बाय T ला आपण म्हणतो रेट, त्याने त्याला R म्हणला आहे. सो R चा फॉर्म्युला काय बनेल, A ला पलीकडे न्या, काय बनणार आहे, सिग्मा A T⁴, हा त्याचा फॉर्म्युला असतो. कोणासाठी, ब्लॅक बॉडीसाठी. जर बॉडी ऑर्डिनरी असेल तर त्याचा रेट काय बनणार आहे, सेम फॉर्म्युला सिग्मा A T⁴ बनणार आहे. बट ऑर्डिनरी बॉडीसाठी फक्त कोण असते, इमिसिव्हिटी असते. सो इथे फक्त आपल्याला E ऍड करावा लागतो. ठीक आहे, एवढाच डिफरन्स आहे. आता नेक्स्ट बघा, सिग्मा कॉन्स्टंट आहे, एरिया कॉन्स्टंट आहे, इथलं टेम्परेचर किती म्हणता येते, इथलं टेम्परेचर इज 3T. सो 3T⁴ इंटू इथली इमिसिव्हिटी किती आहे रे, इथली इमिसिव्हिटी इज 0.2. इथलं सगळं टाकायचं याच्यामध्ये. ठीक आहे, सो बघा सिग्मा A ॲज इट इज, T⁴ ॲज इट इज, 3⁴ किती बनणार आहे, 3⁴ अरे असतं 81 इंटू हा राहिला ना, इंटू आहे 0.2. सो आन्सर काय बनणार बघा, 81 इंटू 0.2 किती असतं, 81 इंटू 0.2 इज 16.2 इंटू सिग्मा A T⁴. अरे सिग्मा A T⁴ म्हणजे काय होता, ओरिजिनल रेट होता ब्लॅक बॉडीचा. सो आन्सर काय बनणार आहे, 16.2 इंटू R. ऑप्शन नंबर सीटा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट, इफ द स्पेसिफिक हिट ऑफ अन आयडियल गॅस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, म्हणजे CV दिला आहे, किती आहे, 3/2R, देन द व्हॅल्यू ऑफ गामा विल बी, गामा किती असेल फाइंड करायचे. सिंपल, दोन फॉर्म्युले यूज करायचे, CP मायनस CV इज इक्वल टू R, CP बाय CV इज इक्वल टू गामा. आपल्याला काय दिलं आहे बघा, आपल्याला CV आणि R मध्ये रिलेशन दिला आहे, गामा फाइंड करायचं. सो इथून मी असं लिहू शकतो बघा, R बाय CV किती बनेल सांगा, इथून R बाय CV, CV ला खाली न्या, बाकी सगळं पलीकडे न्या. R बाय CV किती बनेल, 2/3 बनणार आहे, 2/3. सो मी काय करतो, इथे या पूर्ण इक्वेशनला दोन्हीकडे CV ने डिवाइड करतो. का डिवाइड करतोय बघा, लेफ्ट साइडला काय बनेल, CP बाय CV बनेल, मायनस CV बाय CV बनेल, इज इक्वल टू राईट साइडला काय बनेल, R बाय CV. असं मी का केलं, कारण बघा इथून मला डायरेक्टली मिळणार आहे की CP बाय CV म्हणजे किती असतं, गामा असतं, -1 इज इक्वल टू R बाय CV. अरे R बाय CV किती आहे, R बाय CV तर आहे 2/3. सो गामा किती बनेल, गामा इज 1 + 2/3. 1 + 2/3 किती असतं, 5/3 असतं. सो ऑप्शन नंबर काय बनणार आहे, सीटा बनणार आहे. सिंपल. नेक्स्ट, सेम क्वेश्चन, सीटा इज द करेक्ट चॉइस. इमिसिव्ह पॉवर ऑफ ए स्पियर ऑफ एरिया 0.05, एरिया दिला आहे. ठीक आहे, एरिया दिला आहे, इमिसिव्ह पॉवर दिली आहे, अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड बाय दी स्पेरिकल सरफेस इन 1 मिनिट, टाइम पण दिला आहे 1 मिनिट. अरे टाइम 1 मिनिट म्हणजे किती सेकंड्स असतात, 60 सेकंड्स, SI युनिट. ठीक आहे, हीट किती रेडिएट करणार आहे फाइंड करायचं आहे, म्हणजे Q फाइंड करायचं. अरे आपल्याकडे तर डायरेक्टली फॉर्म्युला आहे, E इज इक्वल टू Q बाय AT. सो Q फाइंड करायचा आहे, Q काय बनणार सांगा, Q इज EAT, तिघांना मल्टिप्लाय करून टाका, आन्सर फाइंड करा. E किती आहे बघा, E इज 0.8 इंटू एरिया किती आहे, एरिया इज 0.05, 0.05 इंटू टाइम किती आहे बघा, टाइम इज 60 सेकंड्स. ठीक आहे, आता बघा एमिसिव्ह पॉवर जी आहे ती किलो मध्ये आहे. सो त्याला किलो मध्येच राहू द्या, कारण मला आन्सर दिसतंय बघा किलो कॅलरी मध्ये आहे. सो याला मी किलो मध्येच ठेवून टाकतो. ठीक आहे, सो आन्सर बघा काय बनणार, 8 इंटू 10⁻⁻1 इंटू 0.05 इज 5 इंटू 10⁻² इंटू 60. ठीक आहे, 65 जा किती असतं, 300 इंटू 8 इंटू 10⁻⁻1, 10⁻² इज 10⁻². ठीक आहे, सिम्पली मल्टिप्लाय करायचं, काय बनणार बघा, 8 3 जा 24 इंटू 100 इंटू 10⁻³ 100 इंटू 10⁻³ इज 10⁻1. सो आन्सर काय बनणार आहे, 2.4 बनणार आहे. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. 1000 स्मॉल बॉल्स ईच वेइंग 1 ग्रॅम. ठीक आहे, छोटे छोटे 1000 बॉल्स आहेत, प्रत्येकाचा वेट किती आहे, प्रत्येकाचा वेट इज 1 ग्रॅम, प्रत्येकाचा वेट इज 1 ग्रॅम.
स्ट्राईक 1 स्क्वेअर सेंटीमीटर एरिया. एक इथे एरिया आहे, एक काहीतरी सरफेस असेल, ठीक आहे. ह्या सरफेसचा एरिया इज 1 सेंटीमीटर स्क्वेअर. आता 1 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे किती मीटर स्क्वेअर असतं? 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर पर सेकंड. टाइम इज 1 सेकंड. पर सेकंड साठी कॅल्क्युलेट करायचं. विथ व्हेलॉसिटी 50 मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी इज 50 मीटर पर सेकंड. इन ए नॉर्मल डायरेक्शन अँड रिबाउंड विथ द सेम व्हेलॉसिटी. बघा हे गॅस मॉलिक्युल्स काय करतायत, याला जाऊन कोलाइड होत आहेत विथ व्हेलॉसिटी व्ही आणि परत ते मागे पण येत आहेत, रिबाउंड होत आहेत विथ सेम व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी सेम पाहिजे. द व्हॅल्यू ऑफ प्रेशर ऑन द सरफेस. प्रेशर किती असेल फाइंड करा. अरे प्रेशरचा तर फॉर्म्युला आहे ना. प्रेशर म्हणजे काय असतं? फोर्स अपॉन एरिया. बरोबर का? आता फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बाय न्यूटन्स लॉ. एफ इज इक्वल टू डीपी बाय डीटी. बाय खाली काय आहे? एरिया तर आहेच. टाइम किती म्हणतायत रे ते? टाइम म्हणतायत 1 सेकंड. सो टी आहे 1. आन्सर काय बनणार आहे? फक्त डीपी बाय ए बनणार आहे. एरिया आपल्याला दिला आहे, फक्त मला चेंज इन मोमेंटम मिळाला की मला काय मिळणार आहे? प्रेशर मिळणार आहे. सो चेंज इन मोमेंटम बघा कसं फाइंड करायचं, दुसऱ्या कलरने दाखवतो. चेंज इन मोमेंटम काय बनणार बघा. चेंज इन मोमेंटम म्हणजे काय असणार? फायनल मायनस इनिशियल किंवा इनिशियल मायनस फायनल, काही पण करा, आपल्याला फक्त मॅग्निट्यूड लागणार आहे. सो पहिल्यांदा जेव्हा ते कोलाइड होतील, त्यांचा मास आहे एम, त्यांची स्पीड आहे व्ही. एका मॉलिक्यूल साठी मी बोलतो. सो पहिल्यांदा मोमेंटम किती आहे? पहिल्यांदा मोमेंटम आहे एम व्ही. बरोबर. कोलाइड होऊन ते मागे येत आहेत. सो नंतरचं मोमेंटम किती बनणार आहे? नंतरचं मोमेंटम बनणार आहे मायनस एम व्ही. व्हेलॉसिटी अपोजिट डायरेक्शन मध्ये ना. सो नंतरचं मोमेंटम इज मायनस एम व्ही. सो चेंज इन मोमेंटम किती बनेल रे? 2 एम व्ही बनणार आहे. चेंज इन मोमेंटम इज 2 एम व्ही. कोणासाठी? एका मॉलिक्यूल साठी. बट इथे किती मॉलिक्युल्स आहेत? 1000 मॉलिक्युल्स आहेत. सो 1000 मॉलिक्युल्स साठी फक्त 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट्स इट. ठीक आहे. आपण बघा हे फक्त एका मॉलिक्यूल साठी फाइंड केलं होतं. असे किती मॉलिक्युल्स आहेत? 1000 मॉलिक्युल्स आहेत. सो 1000 ने मल्टिप्लाय करा. सगळं मिळालं आहे, टाका ह्याच्यामध्ये आणि सॉल्व्ह करा. बघा 2 इंटू एम व्ही. मास किती दिला आहे? मास इज 1 ग्रॅम म्हणजे 10⁻³ इंटू व्ही. व्हेलॉसिटी किती आहे? व्हेलॉसिटी इज 50 इंटू पुढे काय करायचं आहे? 1000 म्हणजे 10⁻³ बाय एरिया किती आहे सांगा? एरिया आहे 10⁻⁴. हे सॉल्व्ह करा. 10⁻³ 10⁻³ कॅन्सल. 50 इंटू 2 इज 100 बाय खालचा 10⁻⁴ वरती गेला 10⁻⁻⁴. सो आन्सर काय बनणार आहे? 10⁻² बनणार आहे. 10⁻². असं तर आन्सर दिसत नाहीये. एकदा मी चेक करतो काही रॉंग बनलंय का. ठीक आहे. बघा काही रॉंग टाकले का आपण? चेंज इन मोमेंटम बनला आहे हा. ठीक आहे. मास दिला आहे, सगळं टाकला आहे. व्हेलॉसिटी इज 50. बघा इथे एक मिस्टेक केली आहे. इथे काय पाहिजे? 10⁻⁴ पाहिजे ना. एरिया इज 10⁻⁴. ठीक आहे. बघा एरिया 10⁻⁴ आहे. सो हे काय बनणार आहे? 50 इंटू 2 इज 100 ॲज इट इज. 10⁻⁻⁴ वरती गेला काय बनले? 10⁻+4 बनणार आहे. सो 100 इंटू 10⁻⁴ इज 10⁻�6. सो ऑप्शन नंबर बीटा बनणार आहे. सिंपल. फक्त इथे मिस्टेक केली होती. ठीक आहे. नेक्स्ट. ॲट व्हॉट टेम्परेचर द मॉलिक्युल्स ऑफ नायट्रोजन विल हॅव सेम आरएमएस स्पीड. बघा आरएमएस स्पीड ऑफ नायट्रोजन आणि आरएमएस स्पीड ऑफ ऑक्सिजन सेम पाहिजे म्हणतायत ते. बट किती टेम्परेचर असलं पाहिजे नायट्रोजनचं? नायट्रोजनचं टेम्परेचर किती असलं पाहिजे? ऑक्सिजनचं त्याने दिलं आहे. ठीक आहे. सो डायरेक्टली फॉर्म्युला टाका. आरएमएस स्पीडचा फॉर्म्युला काय होता? 3RT बाय एम नॉट. मॉलिक्युलर वेट किती असतं नायट्रोजनचं? नायट्रोजनचं असतं 28 इज इक्वल टू √3RT. ऑक्सिजनचं टेम्परेचर दिलं आहे, किती आहे? 127 डिग्री सेल्सिअस आहे. त्याला कशामध्ये करा? केल्विन मध्ये करा. ऍड करा 273. किती बनणार? 400 बनणार आहे. 400. ठीक आहे. बाय मॉलिक्युलर वेट किती आहे? मॉलिक्युलर वेट आहे 32. सॉल्व्ह करा हे. 3R कॅन्सल. ठीक आहे. 4 7 जा 4 8 जा 8 1 जा 8 50 जा. सो बघा √T इज इक्वल टू 7 पलीकडे गेला 50 इंटू 7 काय बनणार आहे? 350 बनणार आहे. सो टेम्परेचर किती बनलं रे? टेम्परेचर बनलं आहे 350 केल्विन. अरे 350 केल्विन म्हणजे किती डिग्री सेल्सिअस असतं? तर 350 मायनस 273 करा. तुम्हाला काय मिळेल? डिग्री सेल्सिअस मध्ये मिळेल. किती बनणार सांगा हे? 7 1 7 77 डिग्री सेल्सिअस इज द आन्सर. ऑप्शन नंबर डेल्टा बनणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट. ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया. एरिया दिला आहे.
इज केप्ट ॲट 27 डिग्री सेल्सिअस. पहिल्यांदा टेम्परेचर किती आहे 27 डिग्री सेल्सिअस. अरे आपल्याला तर केल्विन मध्ये लागतं, सो किती बनणार 300 केल्विन बनणार. ऍड करा 273. इफ इट्स टेम्परेचर इन्क्रीज टू 6 to 7 डिग्री सेल्सिअस, नंतर टेम्परेचर केलं 6 to 7 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन बघा 900 केल्विन बनणार आहे. 900 केल्विन समजलं. देन इन्क्रीज इन द रेट ऑफ एनर्जी रेडिएटेड. कितीने एनर्जी रेडिएशन इन्क्रीज होईल फाइंड करायचं आहे. कितीने रेट इन्क्रीज होईल. अरे रेटचा फॉर्म्युला आपण मगाशीच पाहिला आहे. रेटचा फॉर्म्युला काय होता सिग्मा ए टी रेस टू 4. लक्षातच ठेवा. सो बघा रेट इथून काय मिळेल डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी रेस टू 4. ठीक आहे. सो R2 बाय R1 इज इक्वल टू काय बनणार आहे T2 रेस टू 4 बाय T1 रेस टू 4. सो बघा कितीने रेट इन्क्रीज झाला फाइंड करायचा आहे. इज इक्वल टू नंतरचं टेम्परेचर किती आहे 900 बाय ओरिजिनल टेम्परेचर इज 300 रेस टू 4. सो बघा 20 गायब. 3 1 जा 3 3 3 जा 9. 3 रेस टू 4 किती असतं रे 3 रेस टू 4 असतं 81. सो नंतरचा रेट किती बनणार आहे R1 पलीकडे गेला 81 टाइम्स R1 बनणार आहे. म्हणजे पहिल्यांदा रेट होता R1 नंतर किती बनला 81 टाइम्स R1 बनला आहे. 81 टाइम्स R1. सो कितीने इन्क्रीज झाला बघा पहिल्यांदा R1 होता नंतर 81 टाइम्स R1 झाला. सो कितीने इन्क्रीज झाला 80 ने इन्क्रीज झाला. पहिल्यांदा 1 R1 होता नंतर 81 R1 झाला. सो दोघांना सबट्रॅक्ट करा कितीने इन्क्रीज झाला 80 ने इन्क्रीज झाला. सिंपल. नेक्स्ट द टेम्परेचर ऑफ ए गॅस इज ए मेजर ऑफ. टेम्परेचर कशाचं मेजरमेंट असतं बघा तुम्हाला जर आठवत असेल तर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युलचा आपल्याकडे एक फॉर्म्युला होता. पर मॉलिक्युल काय होता फॉर्म्युला तर फॉर्म्युला इज 3/2 केबीटी. 3/2 केबीटी. याच्यामध्ये 3/2 कॉन्स्टंट होता केबी कॉन्स्टंट होता. सो टेम्परेचर आपण कसं मेजर करू शकतो बाय मेजरिंग कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. ठीक आहे बाय मेजरिंग एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस मॉलिक्युल्स. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट द गॅस इज इन द स्टेट ऑफ थर्मल इक्विलिब्रियम. ठीक आहे गॅस थर्मल इक्विलिब्रियमला आहे म्हणजे टेम्परेचर पण कॉन्स्टंट आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. बघा आत्ताच आपण एक फॉर्म्युला पाहिला होता की कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल काय आहे 3/2 केबीटी आहे. अरे आता जर टेम्परेचर पण कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट कोण असणार आहे कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल कॉन्स्टंट असणार आहे. असं आहे का ऑप्शन बघा मॉलिक्युल्स ऑफ गॅस हॅव डिफरंट एनर्जी. बघा पूर्ण गॅस कंटेनरच्या मॉलिक्युलची एनर्जी डिफरंट असणार बट एनर्जी कोणती कॉन्स्टंट राहिली पाहिजे कायनेटिक एनर्जी ऑफ इच मॉलिक्यूल ऑन एन एव्हरेज रिमेन्स कॉन्स्टंट. सो ऑप्शन नंबर डेल्टा बनणार आहे. एव्हरेज कायनेटिक एनर्जी सेमच राहिली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट टेम्परेचर ऑफ एन आयडियल गॅस इज रेस्ड फ्रॉम 1 to 7 to 1327. बघा पहिल्यांदा टेम्परेचर किती होतं 1 to 7 डिग्री सेल्सिअस. आपल्याला तर केल्विन मध्ये लागतं. केल्विन मध्ये करून घ्या किती बनणार आहे 400 केल्विन बनणार आहे. नंतर टेम्परेचर किती झालं बघा नंतर टेम्परेचर झालं 1327 डिग्री. केल्विन मध्ये करा ऍड करा 273 किती बनणार 1600 बनणार आहे. समजतंय का 1600 बनेल केल्विन. फाइंड काय करायचं आहे मीन स्क्वेअर स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्युल्स इज. नवीन रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी काय बनेल. अरे आरएमएस वेलॉसिटीचा फॉर्म्युला होता काय होता फॉर्म्युला 3RT/m. 3RT/m. सो आरएमएस स्पीड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ठीक आहे. नंतरची आरएमएस स्पीड बाय ओरिजिनल आरएमएस स्पीड इज नंतरचं टेम्परेचर बाय ओरिजिनल टेम्परेचर. C2/C1 इज इक्वल टू T2 किती आहे 1600 बाय T1 इज 400. कॅन्सल कॅन्सल 4 1 जा 4 4 4 जा 16. रूट 4 किती असतं रे रूट 4 असतं 2 इज C2/C1 आहे खाली C2/C1. सो आरएमएस स्पीड किती बनणार आहे 2 टाइम्स बनणार आहे ओरिजिनल आरएमएस स्पीडच्या 2 टाइम्स म्हणजे डबल. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट द सर्टन गॅस इनिशियली ऍट 19 डिग्री सेल्सिअस एक्सपांडेड. बघा टेम्परेचर दिला आहे व्हॉल्यूम दिला आहे सडन एक्सपान्शन आहे म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. सो हा जो क्वेश्चन आहे तो आहे थर्मोडायनामिक्स वरती. काय केटीजीचा ह्याच्यामध्ये काही युजच नाहीये. ठीक आहे. सो जेव्हा थर्मोडायनामिक्सचा सेशन मी रेकॉर्ड करीन तेव्हा हा क्वेश्चन आपण तिकडे सॉल्व्ह करू. आतासाठी मी स्किप करतोय. नेक्स्ट रेशो ऑफ रेट ऑफ लॉस ऑफ हीट फ्रॉम ए मेटल स्पियर ऍट 6 to 7 डिग्री सेल्सिअस. बघा पहिल्यांदा टेम्परेचर किती आहे 6 to 7 डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे किती केल्विन रे किती केल्विन बघा 900 केल्विन बनणार 900 केल्विन. टू द रेट ऑफ लॉस ऑफ हीट फ्रॉम ए सेम स्पियर ऍट 3 to 7 डिग्री सेल्सिअस. आता स्पियरचं टेम्परेचर किती करून टाकलं 3 to 7 डिग्री सेल्सिअस करून टाकलं म्हणजे किती केल्विन 600 केल्विन बनणार आहे 600 केल्विन. वेन द टेम्परेचर ऑफ सराउंडिंगचं टेम्परेचर दिलं आहे म्हणजे T0 दिला आहे या केसमध्ये 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन 300 केल्विन. ठीक आहे.
फाइंड काय करायचं आहे, रेशो ऑफ रेट ऑफ लॉस ऑफ हीट. रेटचा रेशो फाइंड करायचा आहे. बघा रेटचा रेशो म्हणजे क्यू बाय टी चा रेशो. क्यू बाय टी चा फॉर्म्युला आठवतो का, मगाशी आपण लिहिला होता, काय होता, सिग्मा ए टी रेस टू 4. बरोबर, जेव्हा फक्त आपल्याला बॉडीचं टेम्परेचर दिलेलं असेल. आता बघा इथे काय दिलं आहे, सराउंडिंगचं पण टेम्परेचर दिलं आहे. सो इथे मला फॉर्म्युला कसा बनवावा लागेल, तर टी रेस टू 4 असणारच आहे, फक्त इथे आपण काय करतो, टी नॉट रेस टू 4 ने मायनस करतो. हा बनतो फॉर्म्युला सराउंडिंग साठी. ठीक आहे. सो बघा रेटचा रेशो फाइंड करायचा आहे, क्यू बाय टी 1 बाय क्यू बाय टी 2. काय बनणार बघा, हाच रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. सिग्मा कॉन्स्टंट आहे, स्पियर सेम आहे म्हणजे एरिया पण कॉन्स्टंट. सो आन्सर काय बनणार आहे, टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4 पहिल्या केसमध्ये बाय टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4 सेकंड केसमध्ये. फाइंड करा हे किती बनणार. बघा टेम्परेचर पहिल्यांदा किती होतं, 900. सो 900 रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4 300 रेस टू 4 बाय टी रेस टू 4 म्हणजेच किती, टी रेस टू 4 नंतर टेम्परेचर किती बनवलं रे, नंतरचं टेम्परेचर 600 रेस टू 4 मायनस सराउंडिंगचं टेम्परेचर तर सेम आहे 300 रेस टू 4. सो इथून बघा 2 0 2 0 2 0 2 0 कॉमन घ्या, कॅन्सल होते. आन्सर काय बनणार आहे, 9 रेस टू 4 मायनस 3 रेस टू 4 बाय 6 रेस टू 4 मायनस 3 रेस टू 4. आता इथे मी तुम्हाला एक टास्क देतो, हे सगळ्यांना येईल ना सॉल्व्ह करता, की 9 रेस टू 4 किती असतं, 9 इंटू 9 इंटू 9 इंटू 9. 3 रेस टू 4 टाकून द्या 81, 6 रेस टू 4 फाइंड करा टाकून द्या, 3 रेस टू 4 टाकून द्या, दोघांना सॉल्व्ह करा, मायनस करा आणि सॉल्व्ह करा. आन्सर किती बनतंय मला कमेंट सेक्शन वरती कळवा. ठीक आहे, आन्सर किती बनतंय बघा, किती लोक बघतायत इथून मला समजेल की किती लोक जण शेवटपर्यंत बघतायत. आन्सर मला आलं पाहिजे. ठीक आहे, हे सगळ्यांना सॉल्व्ह करता आलं पाहिजे. 9 रेस टू 4 टाकून द्या, 3 रेस टू 4 टाकून द्या, दोघांना मायनस करा, 6 रेस टू 4 टाकून द्या, 3 रेस टू 4 टाकून द्या, दोघांना मायनस करा, डिवाइड करा, आन्सर सांगा किती येणार आहे. ठीक आहे, सो दॅट मला समजेल की किती लोक बघताय. ठीक आहे, सिंपल आहे रे, समजलं पाहिजे सगळ्यांना. ठीक आहे, नेक्स्ट, गॅस इज इन अ स्टेट ऑफ थर्मल इक्विलिब्रियम. आता सॉल्व्ह केला आपण, ऑप्शन नंबर डेल्टा बनत होता. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट, सेम सॉल्व्ह केला आहे, डेल्टा बनला होता आताच. नेक्स्ट, the jar A is filled with a gas characterized by pressure P, volume V, temperature T. एक गॅस आहे, प्रेशर P आहे, व्हॉल्यूम V आहे, टेम्परेचर T. जार A म्हणता येते, A जार साठी. नंतरचा जार आहे B. आता B जार साठी काय विषय आहे बघू आपण. प्रेशर आहे 2B, व्हॉल्यूम आहे V/3, टेम्परेचर आहे 2T. ठीक आहे, वेअर सिम्बॉल्स हॅव देअर युजुअल मिनिंग्स. ठीक आहे, पुढे काय म्हणतात बघू आपण. रेशो ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन जार बी, नंबर ऑफ मॉलिक्युल्स जार बी मध्ये टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन जार ए, रेशो काय असेल फाइंड करायचं. सिंपल आहे, आयडियल गॅस इक्वेशन टाका आणि सॉल्व्ह करा. बघा पीव्ही इज इक्वल टू, पीव्ही इज इक्वल टू काय असतं रे, पीव्ही इज इक्वल टू असतं NRT. ठीक आहे, सो पहिल्यांदा प्रेशर होतं P, पहिल्या केसमध्ये व्हॉल्यूम आहे V, पहिल्या केसमध्ये नंबर ऑफ मोल्स किती असणार, नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय असतं, तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स दॅट इज NA बाय ॲव्होगॅड्रो नंबर. ॲव्होगॅड्रो नंबरला आपण काय म्हणूया, छोटा NA म्हणून टाकू. ठीक आहे, ॲव्होगॅड्रो नंबर इज छोटा NA. RT. बी साठी काय बनेल सांगा, बी साठी प्रेशर आहे 2P, बी साठी व्हॉल्यूम किती आहे सांगा, बी चा व्हॉल्यूम इज V/3. बी साठी नंबर ऑफ मोल्स काय बनणार, तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स बाय ॲव्होगॅड्रो नंबर. ॲव्होगॅड्रो नंबर तर सेम असणार आहे दोघांसाठी. आर इंटू बी साठी टेम्परेचर किती आहे 2T. झालं, सॉल्व्ह करा, आन्सर फाइंड करा. बघा इथून 2 कॅन्सल होते. ठीक आहे, PV/3 इज इक्वल टू NB RT बाय NA असं मिळेल का. सो मला सांगा इथून NB किती मिळणार आहे, NB काय मिळेल, बाकी सगळं पलीकडे न्या, PV/RT, PV/RT. NA वरती जाईल, NA वरती गेला, बाय खाली कोण राहणार आहे रे, खाली 3 राहणार आहे. समजलं, हे कोण झाले, बी चे मॉलिक्युल झाले. आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे कोणाचा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स बी बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स ए. सो इथून मला सांगा की NA किती बनेल, बाकी सगळं पलीकडे न्या, NA काय बनणार आहे, तर PV/RT इंटू NA बनेल. समजलं का. सो बघा PV/RT इंटू NA ला आपण काय टाकू शकतो, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ जार A बाय 3 इज इक्वल टू NB. सो मला सांगा आता इथून NB/NA किती बनणार आहे, NB/NA इज 1/3. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 23.
द रेशो ऑफ रेट ऑफ लॉस ऑफ हीट फ्रॉम ए मेटल स्पिअर 6 to 7 आणि सराउंडिंगचं टेम्परेचर दिलं आहे. बघा सेम क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला आहे मगाशी. काहीतरी आन्सर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये द्यायला सांगितलं होतं. ठीक आहे, सगळ्यांनी सांगा कमेंट मध्ये की किती आन्सर येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट. ॲव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स इन ए सॅम्पल ऑफ ऑक्सिजन ॲट 300 केल्विन इज 6 × 10⁻⁻20. ठीक आहे, ॲव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला दिला आहे. काय होता फॉर्म्युला आठवतोय का? 3/2 kBT असा फॉर्म्युला आहे. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ॲट 750 केल्विन. बघा टेम्परेचर चेंज केला आहे, कायनेटिक एनर्जी किती टाइम्स बनणार फाइंड करायचे. सो इथून डायरेक्टली समजतंय आपल्याला कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सो कायनेटिक एनर्जी इन सेकंड केस बाय कायनेटिक एनर्जी फर्स्ट केस इज T2/T1. सो बघा कायनेटिक एनर्जी सेकंड केस मध्ये आपल्याला फाइंड करायची आहे. पहिल्या केसमध्ये किती आहे रे? पहिल्या केसमध्ये आहे 6 × 10⁻⁻20 इज इक्वल टू, नंतर टेम्परेचर किती आहे? नंतरचं टेम्परेचर इज 750 बाय ओरिजिनल टेम्परेचर इज 300. काय बनणार बघा हे 1010y. ठीक आहे, 15 2 जा 15 5 जा बरोबर, 2 1 जा 2 2 3 जा 6. आन्सर काय बनेल? कायनेटिक एनर्जी इन सेकंड केस इज 3 × 5. 3 × 5 इज 15. कायनेटिक एनर्जी इन सेकंड केस इज 15 × 10⁻⁻20 वरती गेला. सो 15 × 10⁻⁻20 म्हणजेच काय बनणार आहे? 1.5 × 10⁻⁹90. समजलं? ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट. an ideal gas at pressure P and temperature T. पहिल्यांदा प्रेशर आहे P, टेम्परेचर आहे T, enclosed in a vessel of volume V. पहिल्यांदा व्हॉल्यूम आहे V. Some gas leaks from the vessel through a small hole. बघा एक व्हेसल आहे, हा प्रेशर P आहे, टेम्परेचर T आहे, व्हॉल्यूम V आहे. बट या व्हेसलला काय आहे? एक स्मॉल होल आहे जिथून गॅस थोडासा बाहेर पडतो. ठीक आहे, फॉर सम टाइम अँड द प्रेशर एनक्लोज बाय द गॅस फॉल्स टू P'. आता प्रेशर किती झालं म्हणतात ते? आता प्रेशर झालं P'. द टेम्परेचर ऑफ द गॅस रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. ड्युरिंग लिकेज द नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस हॅव लीक. किती मोल्स लीक झाले असतील फाइंड करायचं आहे. मला सांगा पहिल्यांदा मोल्स किती असतील रे? पहिल्यांदा मोल्स किती असतील? कसं फाइंड करणार? तर PV इज इक्वल टू nRT. डायरेक्टली फॉर्म्युला आहे. सो पहिल्यांदा मोल्स किती असतील? बाकी सगळं पलीकडे न्या. पहिल्यांदा मोल्स असतील PV/RT, एवढे मोल्स असतील. नंतर मोल्स किती झाले असतील जेव्हा गॅस लीक झाला आहे? नंतरचे मोल्स आर, नंतरचं प्रेशर बघा, नंतरचं प्रेशर इज P'. नंतरचा व्हॉल्यूम तर सेम आहे, V/R इंटू टेम्परेचर तर कॉन्स्टंट आहे T, बरोबर आहे का? सो पहिल्यांदा मोल्स एवढे होते, नंतर मोल्स एवढे झाले आहेत. सो किती मोल्स लीक झाले कसं फाइंड करणार? दोघांना मायनस करा. n - n' केले की तुम्हाला काय मिळणार आहे? किती मोल्स लीक झाले. सो दोघांना मायनस केल्यानंतर काय बनेल बघा, PV/RT मायनस P'(V/RT). इथून काय कॉमन निघेल सांगा? V/RT कॉमन येणार आहे. आतमध्ये काय राहील? P - P'. असा ऑप्शन दिसतोय का? V/RT P - P'. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट. टू स्पेरिकल बॉडीज X अँड Y. दोन स्पेरिकल बॉडीज आहेत X आणि Y. emit black body radiations. The radius of body X is 9 times that of Y. ठीक आहे, रेडियस मध्ये रिलेशन दिलंय. बॉडी X emits power 10⁴ times that of Y. पहिल्याचा रेट ऑफ रेडिएशन X चा is 10⁴ times रेट ऑफ रेडिएशन ऑफ Y. रेटचं रिलेशन दिलंय. The ratio of wavelengths corresponding to rate of radiation of body X. वेवलेंथ कॅरिंग मॅक्सिमम रेडिएशन X साठी बाय वेवलेंथ कॅरिंग मॅक्सिमम रेडिएशन Y साठी. वेवलेंथचा रेशो फाइंड करायचा आहे. ठीक आहे, बघा कसं फाइंड करायचं. तर तुम्हाला आठवत असेल बाय मीन्स डिस्प्लेसमेंट लॉ, वेवलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सो λX बाय λY ला मी काय लिहू शकतो? टेम्परेचर Y बाय टेम्परेचर X. सो मला टेम्परेचरचा रेशो मिळाला की मला वेवलेंथचा रेशो मिळणार आहे. सिंपल. सो बघा माझ्याकडे रेटचं रिलेशन दिलं आहे. रेटचा फॉर्म्युला आठवतोय का? रेट म्हणजे काय असतं? ब्लॅक बॉडीसाठी σ(A)T⁴. बरोबर. आता स्पेरिकल बॉडीज आहेत. सो स्पेरिकल बॉडीचा एरिया काय असणार? एरिया इज 4πr² इंटू T⁴ इज द रेट. समजलं? सो इथून तुम्हाला समजेल की रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सिग्मा कॉन्स्टंट 4π कॉन्स्टंट R² आणि T⁴ ला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो बघा Rx/Ry इज इक्वल टू काय बनेल? इज Rx/Ry होल स्क्वेअर इज इक्वल इंटू Tx/Ty
रेस टू 4. सिंपल. आता Rx बाय Ry किती आहे रे सांगा? Rx बाय Ry आहे 10 रेस टू 4. Rx बाय Ry इज 10 रेस टू 4 इज इक्वल टू रेडियसचा रेशो किती बनेल? Rx बाय Ry इज 9 रेस टू 2 इंटू Tx बाय Ty रेस टू काय आहे रे बाबा? रेस टू आहे 4. आपल्याला बघा फाइंड काय करायचं आहे? आपल्याला फक्त टेम्परेचरचा रेशो फाइंड करायचा आहे. सो मला काय करावं लागेल? इथून या 4 ला गायब करावं लागेल. 4 ला कसं गायब करायचं? तर सगळीकडे काय करा? 1/4 ने मल्टिप्लाय करा. दोन्ही साईडला काय करा? 1/4 ने मल्टिप्लाय. दोन्ही साईडला 1/4 ने मल्टिप्लाय. सो इथून बघा 4 कॅन्सल होईल. 4 कॅन्सल. बरोबर. इथे काय राहणार आहे? फक्त 10 राहणार आहे. 10 इज इक्वल टू इथे काय बनेल बघा? 2 इंटू 1/4. 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो हे काय बनणार आहे? 9 रेस टू 1/2 बनणार आहे. इंटू पलीकडे काय आहे बघा? पलीकडे आहे Tx बाय Ty. समजलं? 4 1/4 कॅन्सल. सो 9 रेस टू 1/2 किती असतं रे? 9 चा रूट इज 3. 10 इज Tx बाय Ty. सो Tx बाय Ty काय बनेल इथून? 10/3 बनणार आहे. अरे 10/3 किती असतं? बघा 10/3 करायला नको. आपल्याला पाहिजे काय? Ty बाय Tx पाहिजे ना. सो Ty बाय Tx काय बनेल सांगा इथून? Ty बाय Tx पलीकडे न्या ह्याला. काय बनणार आहे? 3/10 बनेल. 3/10. अरे 3/10 म्हणजे किती असतं? 0.3 असतं ना. सो Ty बाय Tx इज 0.3 म्हणजे लॅम्बडा एक्स बाय लॅम्बडा वाय पण किती असणार आहे? 0.3 असणार आहे. सिंपल. सो 0.3 इज द करेक्ट चॉईस. समजलं का रे बाबा? बघा Ty बाय Tx 0.3 आला होता. Ty बाय Tx म्हणजेच काय आहे? लॅम्बडा एक्स बाय लॅम्बडा वाय आहे. सो आन्सर 0.3 येणार आहे. सिंपल. नेक्स्ट. द ब्लॅक बॉडी रेडिएट्स हीट ॲट द रेट W. पहिल्यांदा रेट किती म्हणतायत ते? W आहे. टेम्परेचर आहे T. नंतर टेम्परेचर काय केलं? T/3 केलं. नंतर रेट किती बनेल? फाइंड करायचंय. आतापर्यंत तुम्हाला हे पाठ झालं पाहिजे की रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T रेस टू 4. नंतरचा रेट बाय ओरिजिनल रेट इज इक्वल टू नंतरचं टेम्परेचर T/3 रेस टू 4 बाय ओरिजिनल टेम्परेचर T रेस टू 4. समजलं? T रेस टू 4 कॅन्सल. आन्सर काय बनणार आहे बघा? 1/3 रेस टू 4 बनणार आहे. अरे 1/3 रेस टू 4 किती असतं? 1/81 असतं. सो नंतरचा रेट किती बनणार आहे? W पलीकडे गेला. W/81 बनणार आहे. सिंपल. ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉईस. नेक्स्ट. डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ ए सिस्टीम आर टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स रिक्वायर्ड टू डिस्क्राइब. बघा रे, डिग्रीज ऑफ फ्रीडम काय आपल्याला डिस्क्राइब करतात? तर पोझिशन आणि कॉन्फिगरेशन. ऑप्शन नंबर अल्फा बनणार आहे. सिंपल. थ्री क्वेश्चन. गॅमा इज CP/CV. फाइंड काय करायचं आहे? गामा मोनो ॲटॉमिक साठी बाय गामा डायॲटॉमिक साठी किती असेल? बघा रे, तुम्हाला हे माहित पाहिजे. गामाचा फॉर्म्युला काय असतो डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या टर्म्स मध्ये? F+2/F. सो मला सांगा गामा मोनो ॲटॉमिक साठी किती असेल? मोनो ॲटॉमिक साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात 3. वरती काय बनेल? 3 + 2 म्हणजे 5. ठीक आहे. मला सांगा गामा डायॲटॉमिक साठी किती असेल? तर डायॲटॉमिक साठी डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात 5. वरती काय बनेल? वरती बनणार आहे 7. दोघांचा रेशो फाइंड करा. किती बनणार बघा? खालचा 5 वरती गेला 25/3 इंटू 7 इज 21. सो 25/21 इज द करेक्ट चॉइस. ऑप्शन नंबर डेल्टा. सिंपल. नेक्स्ट. द स्पीड ऑफ साऊंड इन आयडियल गॅस ॲट ए गिवन टेम्परेचर T इज V. बघा स्पीड ऑफ साऊंडला ते V म्हणतात जेव्हा टेम्परेचर T होतं. ठीक आहे. द RMS स्पीड ऑफ गॅस मॉलिक्युल्स ॲट दॅट टेम्परेचर इज VRMS. सेम टेम्परेचरला RMS वेलॉसिटी आहे VRMS. द रेशो ऑफ V अँड VRMS. V आणि VRMS चा रेशो फॉर हेलियम अँड ऑक्सिजन आर X अँड X डॅश. बघा X आणि X1 म्हणजे काय आहे? X म्हणजे आहे रेशो ऑफ V बाय VRMS. कोणासाठी? तर हेलियमसाठी. ठीक आहे. X1 म्हणजे काय आहे? रेशो ऑफ V बाय VRMS. कोणासाठी? कोणासाठी रे बाबा? ऑक्सिजनसाठी. ठीक आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? X/X1 किती असेल? म्हणजे ह्यांचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. बघा कसं फाइंड करायचं? एकदम सिंपल आहे. V म्हणजे काय आहे? स्पीड ऑफ साऊंड, ज्याचा फॉर्म्युला काय असतो? अंडर रूट गामा RT/m0. ठीक आहे. अपॉन खाली काय आहे? RMS स्पीड. RMS स्पीडचा फॉर्म्युला काय असतो? √3RT/m0. ठीक आहे. इथून बघा RT कॅन्सल, m0 कॅन्सल. आन्सर काय बनणार आहे? अंडर रूट गामा/3. ठीक आहे. सो V बाय VRMS म्हणजेच काय आहे? रूट गामा/3. कोणासाठी वरती? हेलियमसाठी. अपॉन V बाय VRMS म्हणजेच काय आहे रे? गामा/3 आहे. इथे कोणासाठी? इथे टाकायचं आहे ऑक्सिजनसाठी.
सो बघा इथून तर 3 3 कॅन्सल होतील, 3 कॉन्स्टंट आहे ना, सो कॅन्सल. काय बनेल बघा, अंडर रूट गामा हेलियम साठी बाय खाली काय आहे, गामा ऑफ ऑक्सिजन अपॉन गामा ऑफ ऑक्सिजन. दोघांचे गामा टाकून द्या, आन्सर फाइंड करा. बघा मला सांगा गामा हेलियम साठी किती असेल, हेलियम साठी किती असणार बघा, गामाचा फॉर्म्युला आपण मगाशीच पाहिला आहे, काय होता F+2/F. हेलियम कोणता गॅस आहे, मोनो ॲटॉमिक, सो गामा काय बनणार आहे 5/3 बनणार आहे. समजलं का? गामा सांगा ऑक्सिजन साठी किती असेल, ऑक्सिजन आहे डायटॉमिक, सो डिग्रीज ऑफ फ्रीडम 5, वरती काय बनणार 5 + 2 = 7, टाकून द्या व्हॅल्यूज. हेलियम साठी आहे 5/3, ऑक्सिजन साठी आहे 7/5. ठीक आहे, सो बघा खालचा 5 वरती जाईल, काय बनणार आहे 25/7 × 3 = 21. 25 रूट मधून बाहेर आला, आन्सर काय बनेल 5/√21 बनेल. 5/√21 इज ऑप्शन नंबर डेल्टा. ठीक आहे, सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. An insulated container contains diatomic gas, molar mass दिला आहे m. ठीक आहे, मोलार मास इज m. द कंटेनर मुव्हिंग विथ वेलॉसिटी v, पहिल्यांदा v च्या वेलॉसिटीने तो मूव्ह होतो. सडनली स्टॉप केला, वेलॉसिटी 0 गेली. चेंज इन टेम्परेचर किती असेल फाइंड करायचं आहे. बघा नीट लक्ष देऊन बघा कसं सॉल्व्ह करायचं. असे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो एनर्जी कॉन्झर्वेशन. चेंज इन कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी फायनल. ठीक आहे, आता इनिशियली बघा मास m होता, वेलॉसिटी v होती, पार्टिकल मूव्ह करत होता, सो इनिशियल कायनेटिक एनर्जी काय असेल हाफ mv². आता हा m म्हणजे काय आहे बघा, हा m म्हणजे आहे मोलार मास, आपल्याला तर टोटल मास लागतं, सो टोटल मास इज कॅपिटल M इज इक्वल टू. ठीक आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी फायनली किती असणार बघा, फायनली वेलॉसिटी 0 बनली आहे, सो मला कायनेटिक एनर्जीचा दुसरा फॉर्म्युला यूज करावा लागेल. काय होता दुसरा फॉर्म्युला 3/2 PV, आठवतोय का? सो 3/2 PV ला मी काय टाकू शकतो, PV इज nRT. आपल्याला तर चेंज इन कायनेटिक एनर्जी पाहिजे, सो चेंज इन कायनेटिक एनर्जी काय बनेल बघा, 3/2 तर कॉन्स्टंट आहे, नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट, आर कॉन्स्टंट, चेंज कोण होणार आहे, फक्त टेम्परेचर चेंज होणार आहे, जे आपल्याला फाइंड करायचं. समजतंय का? सो बघा 2 कॅन्सल होईल, वरती काय बनणार आहे m × v². आता ह्या m ला आपण काय टाकू शकतो बघा, नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय असतं, मास अपॉन मोलार मास. सो कॅपिटल M ला मी काय लिहू शकतो, नंबर ऑफ मोल्स इंटू छोटा m, टाकून द्या इकडे, नंबर ऑफ मोल्स इंटू छोटा m इंटू v² इज 3nr डेल्टा टी. ठीक आहे, सो इथून बघा nn कॅन्सल होईल. चेंज इन टेम्परेचर काय बनणार आहे सांगा, बाकी सगळं पलीकडे न्या, इथे काय आहे mv² ॲज इट इज, 3r पलीकडे गेला, सो mv²/3r इज द चेंज इन टेम्परेचर. ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, power radiated per unit area by a perfectly black body at temperature T is Q. बघा पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया, पॉवर रेडिएटेड म्हणजे काय असतं, Q/T असतं. पर युनिट एरिया आपण म्हणता येते म्हणजे Q/AT, म्हणजे डायरेक्टली अरे तुम्हाला एमिसिव्ह पॉवर दिली आहे. एमिसिव्ह पॉवर किती आहे पहिल्यांदा Q आहे. ऍट व्हॉट टेम्परेचर ऑफ द बॉडी पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया इज 81 Q बनेल. बघा पहिल्यांदा पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया होता Q, नंतर पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया ते म्हणतायत 81 टाइम्स Q झाला. किती टेम्परेचरला असं होईल फाइंड करायचं. लेट अस से पहिल्यांदा टेम्परेचर आहे T, नंतरचं टेम्परेचर किती बनेल फाइंड करा. अरे Q/AT चा दुसरा फॉर्म्युला काय होता आठवतोय का, Q/AT चा दुसरा फॉर्म्युला सिग्मा T⁴. सो इथून डायरेक्टली बनेल की Q डायरेक्टली प्रपोर्शनल टू T⁴. Q इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T⁴. समजलं? सो बघा Q2/Q1 इज इक्वल टू काय बनणार आहे T2⁴/T1⁴. नंतर किती होती इमिसिव्ह पॉवर, नंतर इमिसिव्ह पॉवर होती 81 Q. पहिल्यांदा इमिसिव्ह पॉवर किती होती, पहिल्यांदा इमिसिव्ह पॉवर होती Q इज इक्वल टू, पहिल्यांदा टेम्परेचर किती होतं रे बाबा, पहिल्यांदा टेम्परेचर होतं T⁴, नंतरचं टेम्परेचर किती बनेल आपल्याला फाइंड करायचं T2⁴. ठीक आहे, सो इथून बघा QQ कॅन्सल होईल, आपल्याला T2 फाइंड करायचा आहे. सो वरचा ⁴ गायब झाला पाहिजे. कसा गायब करायचा बघा, इकडे काय आहे 81 राहिला आहे इज इक्वल टू पलीकडे काय आहे T2/T⁴ आहे. ठीक आहे, ह्या 4 ला गायब करायचंय. कसं गायब करायचं, तर दोन्ही साईडला 1/4 ने मल्टिप्लाय करा, दोन्ही साईडला काय करा 1/4 ने मल्टिप्लाय करा, झालं. 4 1/4 कॅन्सल, इकडे काय बनेल T2/T. 81 चा फोर्थ रूट किती असतो रे, 81 चा फोर्थ रूट असतो 3, हे तुम्हाला माहित पाहिजे. 3⁴ केले की तुम्हाला 81 मिळणार आहे. सो 81 चा फोर्थ रूट इज 3. सो T2 किती बनेल, इथून T2 बनणार आहे 3T. सिंपल, डायरेक्टली ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट,
इफ द टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी इज 5794 केल्विन, टेम्परेचर दिला आहे, वेवलेंथ फॉर विच द इमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी इज मॅक्सिमम, वेवलेंथ कॅरिंग मॅक्सिमम रेडिएशन किती असेल फाइंड करायचे. अरे लॅम्बडाचा फॉर्म्युला होता ना बाय विन्स लॉ, बी बाय टी. आता बी किती म्हणतायत ते 2.897 इंटू असतो 10⁻³ बाय टेम्परेचर किती आहे, टेम्परेचर आहे 5794. सिंपल बघा, 2.897 ला मी काय लिहू शकतो, 2897 इंटू 10⁻³ 1000 ने मल्टिप्लाय करा, डिवाइड करा, इंटू हा तर 10⁻³ आहेच रे ऍज इट इज. समजलं का, हा पॉइंट फक्त मी घालवलाय. बाय खाली काय आहे 5794. 1 जा 2 जा बनणार आहे, बघा करून तुम्ही. 1 जा 2 जा 1/2 किती असतं 0.5 असतं, इंटू 10⁻³ 10⁻³ इज 10⁻⁶. सो आन्सर काय बनेल रे 5 इंटू 10⁻⁷ म्हणजेच किती बनणार आहे 5000 अँगस्ट्रॉम बनणार आहे. समजलं का, 1000 ने मल्टिप्लाय डिवाइड करून बघा 5000 अँगस्ट्रॉम बनेल आन्सर. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, 2 स्पेरिकल बॉडीज, दोघांचे रेडियस दिले आहेत. पहिल्याचे रेडियस आहे R1, दुसऱ्याचे रेडियस आहे R2. विथ सरफेस टेम्परेचर T1 T2 रेडिएट दी सेम पॉवर, दोघांची पॉवर सेम आहे म्हणता येते. पहिल्याची पॉवर P, दुसऱ्याची पॉवर पण Pच. द रेशो ऑफ R1 बाय R2, रेडियसचा रेशो किती असेल फाइंड करायचा आहे. सिंपल बघा, रे पॉवर सेम दिली आहे. पॉवरचा फॉर्म्युला आठवतोय का, मगाशी आपण टाकला होता. काय होता फॉर्म्युला, पॉवर इज सिग्मा ए T⁻⁴. पहिल्याची पॉवर आणि दुसऱ्याची पॉवर सेम म्हणतायत, इक्वल आहेत. ठीक आहे, सो सिग्मा A1 T1⁻⁴ इज इक्वल टू सिग्मा A2 T2⁻⁴. पॉवर सेम आहे T2⁻⁴. समजलं, सिग्मा तर कॉन्स्टंट आहे रे, कॅन्सल होईल. पहिल्याचा एरिया काय असणार सांगा, स्पेरिकल बॉडी आहे, सो 4πr1² इंटू T1⁻⁴ इज इक्वल टू दुसऱ्याचा एरिया इज 4πr2² इंटू T2⁻⁴. 4π कॅन्सल, R1² बाय R2² काय बनणार सांगा T2⁻⁴ बाय T1⁻⁴. फाइंड करा, आपल्याला फाइंड काय करायचंय बघा, R1 बाय R2 फाइंड करायचंय. सो बघा, R1 बाय R2 दी होल स्क्वेअर इज इक्वल टू T2 बाय T1⁻⁴ असं बनेल. आपल्याला काय फाइंड करायचं R1 बाय R2. सो मी काय करतो, दोन्हीकडे 1/2 ने मल्टिप्लाय करतो. दोन्हीकडे काय करा 1/2 ने मल्टिप्लाय करा, दोन्हीकडे मल्टिप्लाय बाय 1/2. सो इथे 2 1/2 कॅन्सल, काय बनणार आहे लेफ्ट साइडला R1 बाय R2 बनणार आहे, जो मला हवा आहे. इज इक्वल टू राईट साइडला काय बनेल बघा, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजेच काय बनणार आहे T2 बाय T1⁻². असा दिसतो का ऑप्शन, T2 बाय T1⁻². ऑप्शन नंबर बीटा बनणार आहे. सिंपल. लास्ट क्वेश्चन, ब्लॅक स्पियर रेडियस R, वूज रेट ऑफ रेडिएशन, रेट दिला आहे बघा, रेट म्हणजे काय असतं Q/T इज E ऍट टेम्परेचर T. ठीक आहे, इफ द रेडियस इज मेड हाफ, आता रेडियसला किती करून टाकायचं रे, रेडियसला हाफ करून टाका, R/2 करून टाका, आणि टेम्परेचरला 4 टाइम्स करा, 4T करा. द रेट ऑफ रेडिएशन विल बी, आता रेट किती बनेल E2 म्हणू आपण त्याला. ठीक आहे, आतापर्यंत समजलं पाहिजे तुम्हाला. रेटचा फॉर्म्युला काय होता रे, रेट इज, बघा मगाचपासून आपण पाहत आलो, रेटचा फॉर्म्युला काय होता सिग्मा A T⁻⁴, सिग्मा A T⁻⁴. आता इथे रेडियस दिली आहे म्हणजे मला एरिया टाकायचा आहे स्पियरचा. सिग्मा एरिया काय असतो 4πr² T⁻⁴ इज द रेट. सो इथून मला समजेल की रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू R² अँड डायरेक्टली प्रपोर्शनल टू T⁻⁴. सो बघा काय बनणार आहे, E2 बाय E1 इज इक्वल टू R2 बाय R1 चा स्क्वेअर इंटू T2 बाय T1⁻⁴. ठीक आहे, सो E2 बाय इमिसिव्ह पॉवर पहिल्यांदा किती होती, सॉरी इमिसिव्ह पॉवर नाही, रेट किती होता पहिल्यांदा E होता, इज इक्वल टू R2 बाय R1, नंतर रेडियस आहे R/2 बाय ओरिजिनल रेडियस इज R इंटू इंटू इकडे काय आहे रे बाबा T2⁻⁴ बाय T1⁻⁴. T2 किती आहे 4T बाय T1 आहे T⁻⁴. सॉल्व करा, आन्सर फाइंड करा. TT कॅन्सल, RR कॅन्सल. ठीक आहे, वरती स्क्वेअर आहे रे. सो बघा E2 बाय E इज इक्वल टू 1/2 चा स्क्वेअर इज 1/4 इंटू 4 चा स्क्वेअर, 4⁴ म्हणजे काय असणार 64 इंटू 4. समजलं का, 4⁴ म्हणजे 64 इंटू 4, 4 चा क्यूब इज 64 इंटू 4, 4 4 कॅन्सल, आन्सर काय बनणार आहे 64 बनणार आहे. सो E2 बाय E इज 64
E2 किती बनेल रे बाबा? E2 इज 64E. ऑप्शन नंबर अल्फा बनणार आहे. ठीक आहे. सो बघा आपण 35 क्वेश्चन्स पहिल्या पार्ट मध्ये सॉल्व्ह केले आहेत. आता उरलेले क्वेश्चन आपण सेकंड पार्ट मध्ये सॉल्व्ह करू. सो होपफुली तुम्हाला सगळे क्वेश्चन समजत असतील. जर एखादा क्वेश्चन समजला नसेल, माझी एखादी मिस्टेक झाली असेल तर कमेंट सेक्शन वरती कळवा. ठीक आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट सेक्शन वरती कळवा. सो गाइस भेटूयात आपण नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.